आनंदाचा पुरस्कार म्हणून एक ट्रॉफी, संख्यात्मक अभियोग्यता, अंकगणित अर्थात हे पुस्तक या ठिकाणी स्वरूप टाळ्यांचा जोरदार गजर. अत्यंत सुरेख, अत्यंत दर्जेदार कामगिरी. स्वरूप, तुझी कामगिरी वजनदार झाले. आता ज्या काही वस्तू होत्या म्हणजे ज्या काही गिफ्ट होते ते तुझ्या हातामध्ये राहिलेले नाही आहेत. त्याकरता एक माणूस या ठिकाणी ठेवायला. काय सांगशील या मॅच बद्दल? काय प्लॅन होता तुमच्या टीमचा आणि तुझी जी जबाबदारी या ठिकाणी होती आणि धमाकेदार कामगिरी झाली? निश्चितच चांगला खेळ झाला आमच्या सगळ्या टीमचा. टीमवर्क झालं आणि कॅप्टनने जो माझा विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवला. आणि आमचा एक खेळाडू आजारी होता, त्याच्याऐवजी मला वर दिली. त्याचं जबाबदारी मी पार पाडली. जबाबदारीचं टॉनिक पिऊन हा खेळाडू आतमध्ये गेला होता. अत्यंत सुरेख कामगिरी केली. परंतु या स्पर्धेत प्रहार प्रीमियर लीगला तुम्हाला आता म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त खेळायला मिळते, त्याबद्दल काय सांगा? निश्चितच चांगलं ग्राउंड आहे आणि सरांचं आयोजन पण खूप चांगलं आहे. मागचे 2 सीझन पण इथंच खेळलो, त्यामुळं सरांचं थँक्यू. आता ही ट्रॉफी, मोठी ट्रॉफी घेऊन जाणार? जायचीच. तुझं मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगली काम. एकदा या स्वरूपसाठी टाळ्यांचा गजर करा. स्वरूप, अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. छान खेळलायस, दमदार खेळाय. तर मैदानावरती मॅच देखील सुरू झालेली आहे, तिकडे देखील आपण जातोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन आमच्या समालोचन कक्षामध्ये येत आहेत पुण्यनगरीचा मंत्रमुग्ध करणारा आवाज, टेनिस पटलावरचा नरेश ढोमे, तर मायानगरीमधला अतिशय मंत्रमुग्ध करणारा आवाज मनीष पाटील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, धन्यवाद प्रशांत आदवडी सर, धन्यवाद गोपी जाधव सर. सामना सुरू झाला आहे. तोरणा चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केलेला आहे आणि देवगिरी ब्लास्टर्सला करायचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 झाले. दरम्यान मैदानाच्या समतल हा स्ट्रोक आरामात खेळून काढलेला आहे. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू आता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढणार आहे. ही गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते, कारण जय पराजय या तर गोष्ट होतीच राहतील. शफल झाले, यष्टीरक्षकाला चकवून बॉल मागे जातोय. फाईन लेगला मोठा त्या ठिकाणी प्रवास करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. बॅटचं कनेक्शन, बॉल सीमा पार, मिळतील 4. फलंदाजाच्या खात्यात या 4 आणि तोरणा चॅलेंजरची धावसंख्या बिनबाद 7 धावा. निलेश आणि अतुल ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते तोरणा चॅलेंजर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स या संघाकडून. आणि आता पाहूया, तोरणा चॅलेंजर्स या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आणि 3 सामने जिंकलेले आहेत. त्याचा एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड तोरणाचा. आणि देवगिरी संघ 3 सामन्यांपैकी 1 सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट लाईन हुक केलंय, सापळा रचला होता आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिउत्तर देताना गोलंदाजाला आपण पाहिलं आणि त्याला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली. 7 धावा, 1 गडी बाद. तर या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये सन्माननीय नरेश ढोमे सर उपस्थित राहिलेले आहेत. नरेश सर एक चौकार आला आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर तो विकेट पाहायला मिळाला. मीर फौजान अली, ज्याने सकाळच्या सत्रात सुद्धा चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्या संघासाठी हाताळली होती आणि पुन्हा एकदा जणू काय पहिल्या षटकावर त्याचंच नाव कोरलेलं आहे. 7 धावा त्याने खर्च केल्या, 1 गडी बाद केला. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला आणि थोडीशी का होईना अडखळत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तोरणा चॅलेंजर या संघाचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन येत आहेत ऑन स्ट्राईक. स्टेप आउट झाले. आल्या आल्या आपला या ठिकाणी प्रतिकार पाहायला मिळालाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मिळतात त्या 4 चौकार लॉंग ऑफ क्लिअर करताना. एक षटक संपलंय. धावसंख्या 11, 1 गडी बाद, नेल्सन फिगर. आणि आता सचिनने ती जबाबदारी उचलली आणि पूर्ण सुद्धा केली पहिल्या चेंडूवर असं आपण म्हणू शकतोय. पण अजूनही संधी आहे देवगिरी ब्लास्टर संघाकडे. देवगिरी ब्लास्टर संघाकडून आपण वेगवेगळे पर्याय गोलंदाजीचे पाहिलेले आहेत आणि पाहूया आता कुठला पर्याय वापरला जातो. प्रत्येक संघाकडे वेगवेगळे पर्याय असतात, पण प्रत्येक पर्याय तुम्हाला चांगलं योगदान देईल असं नाही आहे. पण ती कॅप्टनची दूरदृष्टी असते की मला कुठल्या खेळाडूला कुठल्या क्रमावर यूज करायचा आहे. आता दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज येतोय ऋषिकेश मोरे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आता
बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालेला आहे. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय. राईट हँडेड बॅटर अतुल स्ट्राईक एंडला. सचिनच्या वतीने एक चौकार आपण पाहिला आणि आता पहिला गडी जरी बाद झालाय, ती मनीषा आता त्या फलंदाजाची म्हणजे सचिनची पाहायला मिळाली की दडपण घालवणारा स्ट्रोक खेळायचा आहे यावेळेस. आता अतुल सुद्धा त्याच लयीमध्ये खेळ खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. खूप चांगली इनसाइड आउट कव्हर ड्राईव्ह, बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. पदल आलित्याचा शानदार वापर आपल्याला पाहायला मिळाला. फ्रंट फूट वाईड हाफ व्हॉली आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा चौकार आपलं अस्तित्व टिकवतोय अतुलसाठी आणि तोरणा चॅलेंजरसाठी. धावसंख्या 15 झाले, 1 गडी बाद. चांगला कॅमेरावर आपल्याला पाहायला मिळते, वाईड अँगल आणि खूप चांगला फॉलो थ्रू. सर्वात महत्त्वाचं असते बॉलची पिचिंग ओळखणं आणि पिचिंग झाल्यानंतर बॉलचा बाउन्स ओळखणं. या सर्व गोष्टी जुळल्या आणि हा चौकार आपण पाहिला. काही अंशी कमी गतीचा हा बॉल, प्लेसमेंट चांगली आहे. कव्हरला एक धाव आरामात पळून पूर्ण केली जाईल. एका धावेचे होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. समालोचक कक्षामध्ये दाखल झालेले आहेत नरेश ढोमे सर, आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. तोरणा चॅलेंजर्स हा असा संघ आहे या स्पर्धेतला की त्यांची विजयी घोडदौड, विजयाचा अश्वमेध मात्र वेगाने धावतोय. 3 सामने लागोपाठ जिंकल्यानंतर त्यांची लढाई देवगिरी ब्लास्टर्सवरती आहे. देवगिरीनं आजच्या सकाळच्या सत्रातला सामना जिंकलेला आहे, त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये इथे जर देवगिरी संघाला आपली वाटचाल पुढे चालू ठेवायची असेल तर त्यांना इथे विजय मिळवावाच लागणार आहे. मात्र हा फटका जो रिव्हर्स खेळला होता डीप थर्डमॅनच्या बाजूला, तिथे मिळत आहेत 4 धावा. आपण म्हणतो की पराभवामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळते, पण कधी कधी म्हणतात ना की तुम्ही एकदा जिंकलात तर तुम्ही हार मांडण्याच्या तयारीत नसता. तोरणा चॅलेंजर संघाकडून तेच पाहायला मिळालं. पहिला फलंदाज जरी पहिल्या षटकात बाद झाला तरी सुद्धा हे 2 फलंदाज निर्भीड आणि बेधुंद फलंदाजी करतायत. हा चौकार येतोय सचिनच्या बॅटमधून. 2 चेंडू 2 चौकार, 400चा स्ट्राईक रेट, धावसंख्या 20, गडीबाद 1. सचिन भोसले या सचिनचा हा प्रयत्न आहे. खूप चांगला फटका, गॅप तिथे मोठा, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न मात्र कमी पडेल आणि पुन्हा एकदा 4 धावा, लागोपाठचा दुसरा. मला असं वाटते त्याचा लागोपाठचा 3रा चौकार आपण पाहू शकतोय स्क्रीनवर. 3 चेंडू कन्झिक्युटिव्ह 3 चौकार त्याचे आपण पाहतो. 3 चेंडू घेतलेत, 12 धावा, 3 चौकार त्याच्या वतीनं आणि 400चा स्ट्राईक रेट आहे. कन्झिक्युटिव्ह 3 बॉल ज्यांनी ते घेतलेत, 3 चौकार त्याचे आपण पाहिलेले आहेत. 24 धावा, 1 गडी बाद. चौकारांची तिकडी पूर्ण झालेली आहे. ड्राईव्ह केलंय बॅक टू द बॉलर. बघा ती निराशा स्पष्टपणे लगेच पाहायला मिळाली गोलंदाजाची, कारण एक स्ट्रायकरला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. फॉलो थ्रू मध्ये अक्षरशः खाली पोहोचले, जमिनीच्या अगदी समतल त्यांनी बॉडी पुढे नेली, पण तरी देखील काही अंशी त्यांचा प्रयत्न प्रतिकार कमी पडलेला आहे आणि स्ट्राईक रोटेट झाली. अतुलकडे स्ट्राईक आली. धावसंख्या 25, 1 गडी बाद. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आढावा घेऊन खेळ तोरणा चॅलेंजरच्या फलंदाजांचा होतो आणि या 2 फलंदाजांना सूर गवसलेला आहे. कुठलाही चेंडू येऊ द्या, आमचा प्रतिकार स्पष्टपणे आम्ही सांगतोय. मोठ्या फटक्यांचा गॅप मोठा आहे. हा बॉल थांबणार नाही, बॉल सरळ जाईल. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. या षटकाचा शेवट दमदार. 2 षटकांचा खेळ संपलाय. तोरणा चॅलेंजर संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 आफ्टर 2. तोरणा चॅलेंजर्स. फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही स्पर्धा नाहीये, तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुद्धा सामना असणार आहे. आणि मला असं वाटतं आजच्या दिवशी या युवतींना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहातच आणि म्हणूनच त्यांना सुद्धा कदाचित थोडंसं रिलॅक्सेशन मिळते. कारण मी कुठेतरी ऐकलं की विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनी जास्त अभ्यास करतात का, तर ह्या ठिकाणी त्यांचा सुद्धा अभ्यासाचा तणाव या ठिकाणी घालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. सर्वांना समान संधी सचिन ढवळे सर या ठिकाणी उपलब्ध करून देतात. ही ट्रॉफी चमचमणारी जी पहिल्या क्रमांकाची आहे, 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या क्रमांकाला कोण विचारत नाही, पहिल्या क्रमांकावरच सर्वांचं लक्ष आहे. आणि पाहूया तो पहिला क्रमांक कोणाला मिळतोय, कोणाला सापडतोय, कोणाला जिंकता येतोय. 1 गडी बाद, 29 धावा. नवीन षटकाची होते सुरुवात. शॉर्ट ऑफ लेन, थोडंसं कनेक्शन मिसमॅच होतं, पण सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठी पूरक होतं. बॉल लॉंग स्टॉप सीमारेषा पार, मिळतील 4 धावसंख्या 33, 1 गडी बाद.
निश्चित धावफलकावरती 33 धावा आहेत. एक चांगली फलंदाजी सुरू आहे. तर तोरणा एक्सप्रेस आता सुसाट सुटलेली आहे. ती काही थांबायला तयार नाही. विशेषतः सचिन आणि अतुल या दोघांनी देखील खूप वेगवान फलंदाजीला आरंभ केलेला आहे. मीर फौजान अलीच्या गोलंदाजीवरती देखील मोठे प्रहार येत आहेत. तर एक गोष्ट तुम्ही चर्चा करत होता की विजेतेपद खूप महत्वाचं आहे. जो पहिल्या क्रमांकावरती येतो तोच महत्वाचा असतो. पण तुम्ही जर स्पर्धा परीक्षा बघितल्या ना, काही घेणं देणं नाही कोण पहिला कोण दुसरा कोण तिसरा, फक्त पोस्ट निघाली पाहिजे बस. पोस्ट निघाली सक्सेस. मग ती पहिल्या क्रमांकावर येऊ दे नाही तर शेवटच्या क्रमांकावर येऊ दे, ती महत्वाची आहे इथे. फॉर्मॅट एक्झॅक्टली चांगला उल्लेख या ठिकाणी तुम्ही छेडलेला आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षा असतात. काही ठिकाणी मान्य करतो की पहिल्या क्रमांकावर जावं लागते, पण काही ठिकाणी जिकडे तुम्हाला माहिती आहे की आपण मेरिटवर जरी आलो तरी तुम्हाला आवडती नोकरी किंवा आवडतं स्थान मिळणार आहे. त्याचमुळे तो अभ्यास गरजेचा. ग्लान्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला शॉटमध्ये. तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. चांगला वेग तोरणा चॅलेंजर्सच्या धावफलकाला सापडलेला आहे. 35 धावा 1 गडी बाद 14 चेंडूंच्या समाप्तीनंतर. दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. सचिन भोसले 18 वरती, अतुल डिंबळे 11 वरती. 5 चेंडूमध्ये एकाने 6 चेंडूमध्ये सचिन हे 18 धावा फटकावल्या. 300चा स्ट्राईक रेट आहे जवळपास त्याच्याकडे. आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळला, मात्र लॉंगॉनला यावेळेस क्षेत्ररक्षक समोर आहे. एकच धाव प्राप्त होणार आहे. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. देवगिरी ब्लास्टर्सला निश्चित आज सकाळचा विजय मिळाला होता 2 पराभवांच्या नंतर. त्यामुळं एक प्रकारची त्यांच्यामध्ये देखील होप्स वाढलेले आहेत. आणि इथे जर तोरणाची गाडी थांबवली तर त्यांचे होप्स पुन्हा वाढणार आहेत. हुक करायचा होता यावेळेस. मनासारखा स्ट्रोक खेळला जात नाही. लगेचच तो आक्रोश लगेचच फलंदाजाच्या देहबोलीवर पाहायला मिळतोय. कारण एक पूर्वनियोजन असते फलंदाजाचं की मला या झोनमध्ये खेळायचा आहे, बॉल असा येणार आहे. आणि जेव्हा बॉल तसा येतो आणि जेव्हा खेळ तसा होत नाही तेव्हा ती निराशा त्याच्या देहबोलीवर स्पष्टपणे पाहायला मिळते. हे षटक थोडंसं फायद्याचं ठरलेलं आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघासाठी. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 37. तोरणा फुलटॉस बॉल होता. स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. 1 मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का पाहूया. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 38 धावा. पुण्यामध्ये आपण संध्याकाळी वावरत होतो नरेश सर सदाशिव पेठेमध्ये, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी आपण पाहिले, ज्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये पुस्तकं, स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी, एक मोठं स्वप्न त्यांच्या उराशी ते बाळगून आपला जिल्हा आपलं घर सोडून आलेले आहात आणि त्यांच्या मेहनतीला नक्की सलाम असेल. मेहनतीशिवाय तर पर्याय नाही. आज अनेक खेळाडू मोठी स्वप्न घेऊन पुण्यात आलेले आहेत आणि निश्चित मेहनतीनं ते प्रयत्न देखील करतायत. आज आपण बघतोय की अनेक पुन्हा स्पर्धा परीक्षांसाठी पुणे हे केंद्रबिंदू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी MPSCचा खास करून अभ्यास करण्यासाठी इथे येतात. जसं UPSCचा अभ्यास करण्यासाठी आपण बघतो की मुलं पाटणा किंवा दिल्ली, कोटा वगैरे अशा शहरांमध्ये जात असतात. तसं MPSCचा अभ्यास करण्यासाठी मुलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात येतात आणि सचिन ढवळे सरांसारखे शिक्षक ज्यावेळेस त्यांना मिळतात निश्चित या विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा सापडते. एक चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, मात्र चेंडू आकाशा मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार प्राप्त होईल. तोरणा चॅलेंजर पोहोचतायत 44 वर. चला आपण चेक करूया हा षटकार त्या ठिकाणी आहे की नाही. आपण त्या ठिकाणी आपण पाहूया हा षटकार आहे की नाही. शहानिशा होईलच त्या निर्णयाची. येस, हा बॉल सीमारेषेच्या बाहेर लँड होते म्हणजे या 6 धावा मिळतील. षटकार येतोय आणि काय वेग आहे. प्रत्येक षटकाला लक्ष बनवलेलं आहे. प्रत्येक फलंदाजाने प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात तगडे प्रहार केले जात आहेत. यावेळेस विचिट करायचा प्रयत्न होता. गोलंदाज यावेळेस बाजी मारतोय. डॉट बॉल तितकाच महत्वाचा आहे. योगेश बहुरे या ठिकाणी चेंडूची हाताळणी करतो. षटकारानंतर डॉट बॉल. हा बॉल अत्यंत कारिगर ठरतो ज्यावेळेस एखादा फलंदाज रिव्हर्सला प्रयत्न करतो आणि बरोबर त्याच्या पायात येऊन बॉल पडतो. हा उचलणं निश्चित कठीण असतं. त्यामुळे जर अगोदर ओळखलं फलंदाजाला की तो रिव्हर्स खेळणार आहे तर गोलंदाजाने जर हे अश्रू बाहेर काढलं, इथे पायात बरोबर चेंडू टाकला तर तिथे धावा मिळण्याची शक्यता नसते. याबरोबरच पुढे सरसावत ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑफला जमिनीच्या समांतर. 1 धाव इथून प्राप्त होणार आहे. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना सचिन भोसले 19, अतुल डिंबळे 20.
डॉट बॉल सुद्धा आता संजीवनीचं काम करू शकेल देवगिरी ब्लास्टर्स या संघासाठी, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. एक 20 वर अतुल आणि 19 वर सचिन. बॉलिंग ट्रॅकवर योगेश बहुरे 7 धावा या षटकात खर्च करतोय. अराउंड विकेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक अचूक अप्रोच ठेवते. या ठिकाणी बॉल अडवणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. मला असं वाटतं आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत. कॅचसाठी जाऊ शकले असते, कारण हे हाफ चान्सेस आहेत. पण जर कुठला सेट फलंदाज बाद करता येऊ शकतो, तर अशा वेळी चौकाराची तमा न बाळगता प्रयत्न करणं नरेसर गरजेचं होतं. नाही, निश्चित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कॅच जरूर अवघड होता. इथे जर प्रोफेशनल खेळाडू असते तर आपण निश्चित म्हणू शकलो असतो की तुम्ही असं चुकलात तसं चुकलात. पण एक चांगला प्रयत्न होता इथे. आपण गुड ट्राय असं म्हणू शकतो. 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ड करण्यात यश मिळालं. तिथे थोडी चूक झाली असते, तो डिफेन्सला मागे थांबला असता तर कदाचित डोक्यावरून चेंडू गेला असता. पण तो कॅचसाठी पुढे आला. कॅच होत नाही हे बघितल्यानंतर त्याने चेंडू अडवायला प्राधान्य दिलं. लगेच किती क्षणात निर्णय बदलला तुम्ही बघा, आणि संघासाठी 2 धावा वाचवल्या. तर हे महत्वाचं असतं मॅचमध्ये. 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू आहे तोरणा चॅलेंजर्स. निर्णय क्षमता तेज गतीची पाहिजे, म्हणजे मैदानाच्या आत सुद्धा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा, जीवनात सुद्धा. आणि तीच निर्णय क्षमता आता क्षेत्ररक्षकाची या अगोदर पाहायला मिळाली. धावसंख्या 1 गडी बाद 48. योगेश वेग भन्नाट होता. वंदे भारत एक्सप्रेसला मागे टाकणारी गती गोलंदाजीची पाहायला मिळाली. जाते डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपलाय. तोरणा चॅलेंजर्स 1 गडी बाद 48 धावा. 48 धावा धावफलकावरती. म्हणजे एमपीएससीच्या पोस्ट निघत नाहीये तर तलाठी भरतीसाठी सुद्धा ऍप्लिकेशन करायला हरकत नाही. निर्णय घेतला पाहिजे. देवगिरी ब्लास्टर्स, पण मी बघत असतो की काही विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती किंवा चिकाटी इतकी मजबूत असते की नाही म्हणजे नाही. यूपीएससी मला क्रॅक करायची तर मी यूपीएससीचाच फॉर्म तिथं ऍप्लिकेशन करणार. यूपीएससी साठीच. मी बिलकुल एमपीएससी किंवा बाकीच्या गोष्टीकडे मी बघणार सुद्धा नाही. माझं ध्येय निश्चित आहे आणि मी ते ध्येय गाठणार आहे. ही चिकाटी काही विद्यार्थी घेऊन येत असतात आणि पोस्ट काढतात सुद्धा. आय वॉन्ट फॉर इंडियन गव्हर्नमेंट. आणि तीच पोस्ट पण कठीण अभ्यास आहे. तो स्तर लगेच वाढतो जेव्हा तुम्ही एक स्टेप अहेड जाण्याचा प्रयत्न करता. आणि जर तुमच्याकडे तितका वेळ अभ्यासासाठी आहे, तुमच्याकडे तितकी विल पॉवर आहे, तर यस डेफिनेटली या भारत देशामध्ये प्रत्येक घटकाला समसमान संधी आहे आणि त्याचमुळे त्या संधीचा वापर करता आला पाहिजे. हिंदी में एक कहावत है, सोते हुए शेर के मुंह में हिरन भागकर नहीं आता, उसे शिकार ही करना पड़ता है. तर प्रयत्न करावेच लागतात तरच त्या गोष्टी शक्य होतात. इथे बघायचंय अखूट टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीवरती. सचिनचा प्रयत्न होता चेंडू फेकून द्यायचा होता सीमारेषेच्या स्क्वेअर लेगच्या बाहेर, मात्र फसलेला. धावफलक 48. 5वं षटक एव्हाना सुरू झालेला. योगेश उंबारेच्या हातामध्ये चेंडू आहे. अतुल डिंबळे, सचिन भोसले यांची भागीदारी मात्र रंग आणते. इथे पुन्हा सचिनला चेंडू डाव्या टाकायचा. इथे ते गोलंदाज थोडासा भरकटला, खूप आपटला चेंडू अलीकडे. वाईड बॉलची घोषणा. एका धावफलकावरती एका धावसंख्येबरोबरच 49 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तोरणा चॅलेंजर्स. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर लॉंग ऑन, डीप मिड विकेट, बॅकवर्ड्स लेग, डीप मध्ये शॉर्ट फाईन लेग. यावेळेस बघा शॉर्ट फाईन लेग जसा मी या ठिकाणी उल्लेख केला आणि त्याच्या डोक्यावरून हुक करताना बॉलला फाईन लेगच्या पलीकडे पाठवलं आणि यामुळे इथं 4 धावा. आणि प्रत्येक षटकामध्ये नरेश सर चौकार षटकार येत आहेत. काय दूरदृष्टी आणि अचूक फलंदाजी तोरणा चॅलेंजर्स या संघाची पाहायला मिळते. धावसंख्या 50च्या पलीकडे 1 गडी बाद 53. पहिल्याच बॉलच्या 2 झेरॉक्स काढल्या खरं तर गोलंदाजांनी. आणि विद्यार्थ्यांना झेरॉक्सची सवय आहे तशी. एमपीएससी यूपीएससीचे विद्यार्थी असतील स्पर्धा परीक्षांची तर झेरॉक्स काढले त्यांनी, पण प्रत्येक वेळेस ती झेरॉक्स उपयोगात येईलच असं नाही. इथे मात्र सचिननं ओळखलं की 2 चेंडू मला शॉर्ट ऑफ लेन डाव्या टाकलेत, हा सुद्धा टाकणार आहे. त्याने चांगला चौकार खेळला. पुन्हा झेरॉक्स आहे इथे. आता मात्र यशस्वी ठरते. वा. कधी कधी गती कमी केल्यानंतर तो फायदा होतो आणि म्हणूनच तो फायदा झालेला आहे. पण ही एक रिस्क होती, कारण अशाच चेंडूवर या अगोदरच्या बॉलवर तो चौकार आला होता आणि ती रिस्क घेण्याची तयारी आहे. पण काहीतरी वेगळं चाललंय गोलंदाजाच्या मनामध्ये आणि पाहूया त्याच्या मनाप्रमाणे त्याचा खेळ होतोय का देवगिरी ब्लास्टर्स या संघासाठी. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11.67च्या गतीनं. यावेळेस बघा हुक केलंय बॉलला, पुन्हा एकदा मोकळीक दिली आणि त्या मोकळीकतेचा फायदा उचलला. चुकीला माफी नाहीये. बॉल जातोय फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 6 षटकार.
5 चेंडू आपण पाहिले त्याच लेंथ वरती टाकले, आपटले खरं तर. आणि विशेष म्हणजे 5 पैकी 1 षटकार, 1 चौकार, 1 वाईड, 2 चेंडू चांगले आहेत. कोण सक्सेस कोण अनसक्सेस याकडे आपण थोडस जाणार नाहीये, पण गोलंदाजाचा माइंड बघतोय आपण, फलंदाजाचा माइंड बघतोय आपण. हे हो, करायचं हो, होतं. हो, 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 हो. इथं सेटअप होता हा, त्याला सातत्यानं तिथे अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, इथे बॅकवर्ड्स फाईन लेगला अर्थात शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, तिथे अडकवण्याचा प्रयत्न केला सचिन भोसलेला, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. गोलंदाज त्याच्या माइंडनी बरोबर त्याचा जो प्लॅन होता त्या प्लॅन मध्ये तो अडकवण्याचा प्रयत्न करत होता. बघायचंय यावेळेस मात्र सचिन दिशा दिली चेंडूला, एक सुंदर असा शॉर्ट आर्म पूल आणि मिळतायत 6 धावा. महागडं षटक आपण बघितलं, योगेशचं 19 धावा या षटकामध्ये आल्यात. धाव फलकावरती 67 धावा. तोरणा चॅलेंजर्स 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. तुफान मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत तोरणा चॅलेंजर्स या संघाचं. कारण आता आपण पाहिलं तर मला असं वाटते वैयक्तिक धावसंख्येकडे देखील मला लक्ष वेधावं लागणार आहे. कारण सचिन भोसले यांच्या 40 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. अर्धशतक अजूनही कुठल्या खेळाडूचं पूर्ण झालं नाही आहे. आणि असं माफ करा, एक अर्धशतक झालेलं आहे 14 चेंडूंमधलं. किरण यांचं आपण अर्धशतक या अगोदर पाहिलेलं आहे. आणि आता पाहूया सचिन भोसले सुद्धा त्याच यादीमध्ये जाऊन समाविष्ट होतोय का. कारण 16 चेंडू 40 धावा, जवळपास आपण पाहिलं तर 250हून जास्त स्ट्राईक रेटने तो आपल्या संघासाठी धावा जोडतोय आणि त्याला अतुल चांगली साथ देतोय. 11 चेंडूंमध्ये 20 धावांची. आता शेवटच्या षटकासाठी कुठला गोलंदाज वापरला जातो ते पाहूया. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी गोलंदाजाला वापरण्यात आलेला आहे, योगेशला बोलवण्यात आलेला आहे. एक चांगला तेज गती गोलंदाज. आता पाहूया त्याचा कंट्रोल त्याच्या संघाच्या हितासाठी जातोय का. यावेळेस बघा बॅट अँड पॅड मधला बॉल, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक पण त्या ठिकाणी लँड होतोय. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पूर्ण शरीर झोकलं होतं. हा बॉल अडवण्यासाठी बॅटिंग एंडला थ्रो मिळतात. या 2 धावा, 2ची वाढ धावसंख्या पोहोचते आता 69 या आकड्यावर. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. चेंडू झेल होत नाही हे बघितल्यानंतर त्याने पाय समोर आणले आणि चेंडू अडवला. सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न निश्चित क्षेत्ररक्षकांच्या. अतुल डिंबळे 22 वरती खेळतोय. 12 चेंडूंचा सामना त्याने इथे केलेला आहे. आणि योगेश बहुरेची गोलंदाजी. ओ हो हो, अतुल डिंबळेचा फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावांची नोंद आहे. अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे सचिन भोसले. 16 चेंडूमध्ये 40 धावा त्याने बनवलेल्या आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये धावांची गरज आहे आणि त्यामुळे अतुल डिंबळे देखील आक्रमक रूप धारण करत असताना यापूर्वी आपण पाहिलं थोडासा शांत होता तो, कारण 12 चेंडूमध्ये 22 धावा होत्या, आता 13 चेंडूमध्ये 28 धावा. स्ट्राईकवर कोणी असो धावा बनल्या पाहिजेत. स्क्वेअर ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरचा पोचेल बॉलवर. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. गेलेत का त्या ठिकाणी 1 धाव मिळते. एकादवीची होते वाढ धावसंख्या पोहोचते आता 76 या आकड्यावर. चला टॉससाठी तयारीत राहायचं आहे. शिवनेरी आणि सिंहगड या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉससाठी या. आपण इनिंगमध्ये टॉस करूया. शिवनेरी आणि सिंहगड. 76 एका गड्याच्या मोबदला मोठा स्कोअर या दोघांच्या मोठ्या भागीदारीच्या जोरावरती. आपण पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज बाद झाला होता. तिथून पुढे या दोघांनी अत्यंत सफाईदार खेळ केलेला आहे. सर्जनच्या सफाईने ते खेळतायत. डॉक्टर एखादा ऑपरेशन करतो, मग ते हृदयाचं असेल किंवा मेंदूचं असेल किंवा अन्य कोणते असेल, जितकं सफाईदारपणे करतो ना, अगदी तशीच फलंदाजी इथे सचिन भोसलेचा अत्यंत पॉवरफुल स्क्वेअर ड्राईव्ह. 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. 44-17 वरती पोहोचतोय सचिन. तर मात्र 6 धावा दूर स्पर्धेतल्या दुसऱ्या अर्धशतकापासून सचिन भोसले. भन्नाट मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि फलंदाजाने अक्षरशः गोलंदाजांची पिसं काढण्याचं काम केलंय. प्रत्येक षटकामध्ये धावांचा आलेख उंच जाताना पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 1 गडी बाद 80. फलंदाज दुपारचं लंच करतायत निश्चित. याबरोबर डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे होते. 1 धाव. 80 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 81 धावा, माफ करा, 81 लॉस ऑफ 1. तोरणा चॅलेंजर सचिन भोसले स्ट्राईक एंड वरती आहे आणि
आता पाहूया या ठिकाणी दोन चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातल्या आणि बॉलिंग ट्रॅकवर योगेश बहुरे थोडी महागडे ठरलेत. एकही विकेट त्यांना घेता आला आणि या 24 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या आहेत. अराउंड विकेट योगेश तयार. फुल टॉस बॅटच्या टोला कनेक्शन ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय काऊ कॉर्नरला, बॉलवर पोहोचून थ्रो करेल तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदललं जाते आणि अर्धशतक पूर्ण होण्याची आशा अपेक्षा अजूनही आहे. 2ची होते वाढ. धावसंख्या झाली आहे 83. विराटच्या शतकाची आपल्याला जशी आस लागलेली होती बांगलादेश विरुद्ध खेळताना, आणि आज परत एकदा मला वाटते तसंच एक शतक येईल का, अर्धशतक येईल का सचिन भोसलेच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू त्याला खेळायचा आहे. 83 धावा धावफलकावरती आहेत आणि एक गडी केवळ गमावलेला आहेत. मोठी भागीदारी शेवटपर्यंत झुंज दिली या दोन्ही फलंदाजांनी. योगेश बहुरे फुल टॉस चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आणि सचिन भोसले इथे बाद. 46 धावसंख्येवरती बाद होतोय. 83 हा स्कोर राहिलाय. विजयासाठी 84 धावांची गरज देवगिरी ब्लास्टर्सला. शिवनेरी आणि सिंहगड दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. युवा उद्योजक सन्माननीय अनिल कुमारजी गीते यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सन्मान्य सूरजजी सारख या अतिथींना आम्ही विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. सिंहगड विरुद्ध शिवनेरी अशी लढत इथे मैदानामध्ये होणार आहे. दोन्हीही संघ निश्चित मजबूत आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत महत्वाची आहे. विशेषतः शिवनेरी संघानं 3 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. सिंहगड संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. या संघनायक आपण मंचावर. 5 सामने लीग मध्ये प्रत्येक संघाला खेळायचे आणि त्याच्यानंतरच पुढचे 4 संघ निश्चित होणार आहे. 6 पैकी 2 संघच हे सेमीफायनल मध्ये पात्र ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामन्याला महत्व येतं. सिंहगड संघ प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करेल तर शिवनेरी संघाची मुसंडी सिंहगड रोखणार का, या सामन्यातून उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर टॉस इथे होणार आहे. तर बघूया नाणेफेकीचा कौल होणार आहे. सिंहगडचे संघनायक आणि सचिन ढवळे सर, अर्थातच शिवनेरीचे संघनायक. कोणाचा कॉल असेल? यस, सचिन सर कॉल करणार आहेत. पाहुण्यांना विनंती करतो कॉइन टॉस करा. हेड इज कॉल आणि टेल इट इज. तर सिंहगड टॉस जिंकतायत. आम्ही पाहुण्यांना मनापासून विनंती करतो, आपलं मनापासून आभार. आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. इथे सिंहगड आणि शिवनेरी दोन्ही संघाचे संघनायक आपल्या समवेत आहेत. खरं तर टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रत्येक वेळेस नेहमी टॉसच जिंकतोय. आणखी पण काय विजयाची अपेक्षाच आहे. आणि आता गुरूंसोबतच मॅच आहे माझी. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे गुरूंसोबत आम्ही सोबत खेळत आलेलो आहे. आता फर्स्ट टाइम आम्ही विरुद्ध खेळतोय. त्याचा एक जरा प्रेशर आहे, फुल प्रेशर आहे. आणि सरांची बॅटिंग सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. तरी सरांना आम्ही बॅटिंगसाठीच प्राचारण करतोय, आम्ही बॉलिंग घेतोय. या सामन्यासाठी काय वेगळं करायचंय का? कारण 3 मॅच तर अगोदर पराभूत झाल्यानंतर काय मोटिवेशन काय करणार तुम्ही आपल्या खेळाडूंसाठी? सध्या तर काहीच नाही आहे. फक्त सांगितलं की तुम्ही तुमचा 100% द्या. पाहूया का पुढे काय होतं ते. तुम्ही रिझल्टची वाट नका बघू. जे काय होईल ते तुम्ही 100% द्या बस. निश्चित टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सिंहगड संघाने घेतलेला आहे. फलंदाजी करावी लागते. मला वाटतंय मागच्या 3ही सामन्यांमध्ये शिवनेरीने 2 सामन्यामध्ये बॅटिंग केलेली आहे. त्याचा अनुभव असणारच आहे. पण शिवनेरीचं टार्गेट काय असेल? इथे किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल?
आज आमचं टार्गेट एक 100 धावांपर्यंत आहे. कारण मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये आम्ही थोडंसं 60-70 रन करू शकलो, 65 आणि 64. यावेळेला थोडेसे एक्स्ट्रा काही शेवटच्या आमच्या 5व्या आणि 6व्या ओव्हरला रन्स कमी होत आहेत दरवेळेला. तर तिथे थोडंसं आम्ही एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली आणि काही बॅटिंग लाईनअपमध्ये काही अप्स अँड डाऊन्स केलेत. म्हणजे त्यामुळं थोडंसं काही चांगले बॅट्समन आम्ही शेवटी उतरून थोडंसं प्रतिस्पर्धी संघाला थोडे शॉक देणार आहोत. वा, कमाल मॅच आपल्याला बघायची. खरं तर दोन्ही संघाच्या संघनायकांचे स्टेटमेंट आपल्यापर्यंत आलेले आहे. गुरु शिष्यांची लढत आहे आणि बघूया चेला सरस ठरतोय की गुरु. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्याशी मनीष पाटील सर आणि मी सुद्धा आपल्या बरोबर असणार आहे. थँक्यू. धन्यवाद नरेश डोबे सर. युनिव्हर्सल बॉस म्हणजेच क्रिस गेल या ठिकाणी ज्याला ओळखलं जातं त्या नावानं पहिल्याच बॉलवर आकाशने तो चौकार खेचून 84 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही तयारीत आहो हे दर्शवलेलं आहे. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, चाणाक्ष गोलंदाजी अतुल डिंबळे यांची, थोडंसं शरीरापासून दूर ठेवून खेळायचा प्रयत्न, फलंदाजाचा बॉल जास्तच आवाकाच्या बाहेर राहिलाय, त्याचमुळे जातोय हा डॉट. सुरुवात चौकाराने आणि त्यानंतर पुढचा बॉल डॉट. चांगला चेंडू आहे. फलंदाज खरं तर पोझिशन मध्ये होता, अक्रॉस द बॅट खेळायचं होतं आणि मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. थोडासा आतमध्ये आलेला हा चेंडू निर्धाव ठरेल. 4 धाव. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता अतुल डिंबळेनं. पुन्हा एकदा कंबर कसलेली आहे आणि चांगली गोलंदाजी करत पुढचे दोन्ही चेंडू त्याने निर्धाव खेळलेत. हवेत आहे बॉल आणि काही काळासाठी स्वतः आकाश सुद्धा घाबरला असावा, कारण त्याला जास्तीत जास्त बॉल पर्यंत टिकावं लागेल. धावा किती होतील तो नंतरचा प्रश्न राहील, पण 14च्या गतीनं खेळताना आकाशचं खेळपट्टीवर राहणं देवगिरी ब्लास्टर या संघासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये आकाशनेच खऱ्या अर्थाने देवगिरी ब्लास्टर या संघाला विजयाची चव चाखू दिली होती आणि त्याचमुळे मीरच्या सोबतीनं आकाश या पहिल्या जोडीवर खूप जास्त विश्वासित राहावं लागेल देवगिरी ब्लास्टर्स या संघाला. यावेळेस रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच केलंय. लॉंग ऑन क्लिअर करताना हा धुवादार आलिशान प्रहार प्रीमियर लीग षटकार. याच फटक्यांची गरज आहे ज्यावेळेस तुमच्या समोर आव्हान 84 असतं. सुरुवात चांगली असावी लागते, मात्र कन्सिस्टन्सी सुद्धा फटक्यांमध्ये पाहिजे. एका षटकामध्ये तुम्हाला 2 मोठे शॉट पाहिजे जिथे जेणेकरून तुम्ही सरासरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न कराल. आणि पहिल्या षटकामध्ये आकाशचे बरोबर मीरचे एक चांगले फटके आपल्याला. आकाशने चौकाराने खातं खोललं, मीरने षटकाराने खोललं. 11 धावा धावफलकावरती पहिलं षटक सुरू. अतुल डिंबळे गोलंदाजी मार्कवर. वाह वाह, खूप टप्प्याचा चेंडू होता. हुक केला चेंडूला, एक टप्पा गे स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली. मिळतात 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 4 झाने पुढे गेले. बिनबाद 15 आपण स्कोर शीटवर देवगिरी ब्लास्टर्सच्या संघाला पाहतोय. 14च्या गतीनं खेळायचं होतं आणि आता त्याहून पुढे आपण पोहोचलेलो आहोत. 15च्या गतीनं देवगिरी ब्लास्टर्सचा संघ खेळतोय. म्हणूनच कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. तुमची मनस्थिती, तुमच्या योजना यात जर तुम्हाला व्यवस्थित सत्यात उतरवता आल्या तर कितीही धावांचा पाठलाग तुम्ही करू शकता. आणि तोच माइंडसेट आता देवगिरी ब्लास्टर्स या संघातील फलंदाजांचा मुख्यत्वे ते आकाश आणि मीर या दोघांनी या धावा बनवल्यात. कोणी एकट्यानेच ती जबाबदारी घेतली नाहीये, तर दोघांची. बघा आमच्यासोबत मिथुन जाधव हे पिळदार शरीरयष्टीचे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, इंदापूरचे आहेत. आणि बघा महाराष्ट्रातला हा वारसा प्रत्येकाने जोपासलेला आहे. म्हणजे गावा ठिकाणी देखील आपण पाहिलं तर शिक्षणाचं पेव हे वाढू लागलेलं आहे आणि त्यातल्या त्यात कोमल असं त्यांचं मन मिळावं असं व्यक्तिमत्व नेहमीच प्रत्येकाला नरेश सर आकर्षित करत असते. देवगिरी ब्लास्टर्स आपण बघू शकतो त्यांचा तसा तालुका समृद्ध आहे. जिथे पाण्याचा चांगला सोर्स आहे तिथले विद्यार्थी शक्यतो या क्षेत्राकडे येत नाहीत असा माझा अनुभव आहे. कारण अर्निंगचे वेगळे सोर्स असतात आणि मग त्यामुळं तेवढी भूक नसते की चला मग इतका अभ्यास करायची काय गरज आहे, आहे की नाही. ऊस लावून दिला, 12-15 महिन्यांनी पेमेंट हातात येणारच आहे. मग तिथं तेवढी भूक नसते. मात्र मराठवाडा विदर्भातले अनेक विद्यार्थी आम्ही या परिसरामध्ये बघतो की जे मोठ्या आशेने मोठी स्वप्न घेऊन इथे आलेले असतात. त्याबरोबर आमचे पुण्याचे विद्यार्थी येतात, अभ्यास करतात आणि पोस्ट काढतात. त्यांनाही शुभेच्छा असेल. खूप महत्त्वाचं आहे. आणि यस, बेसिक नीड सर्व गोष्टी त्यावरच अवलंबून असतात आणि म्हणूनच या सर्व गोष्टी तुम्हाला परिवाराला दूर ठेवावं लागते
तुमच्या पॅशनला जपण्यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छा आकांक्षावर थोडासा गतिरोधक लावावा लागतो, पण तरी देखील या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेच करून दाखवलंय. आता करून कोण दाखवते मैदानाच्या आतमध्ये? आकाश. मीर 10 वर, आकाश 9 वर, बिनबाद 19. चांगली सुरुवात देवगिरी ब्लास्टर्स या टीमची. सचिन भोसले. पहिला डाव सचिन भोसले यांनी चांगला खेळला आणि आता गोलंदाजी करताना सुरुवात थोडीशी अडखळत झाली, पण त्यानंतर हा डॉट बॉल. बिनबाद 19. सचिन भोसले, अतुल डिंबळे या दोघांनी मोठी भागीदारी इथे रचली होती आणि 84 धावांचं मोठं टार्गेट समोर ठेवलं. पहिलं षटक अतुल डिंबळेकडे, दुसरं षटक सचिन भोसलेकडे. मला 2 सामन्यांमध्ये चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती सचिन भोसलेने मॅन ऑफ द मॅच मिळवलेले आहेत आणि अतुल डिंबळेने चांगली साथ दिलेली आहे, म्हणून 3 पैकी 3 सामने जिंकलेत. इथे सचिन भोसलेची गोलंदाजी तुम्ही बघता या सामन्यामध्ये अप्रतिम. पहिले दोन्ही चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. धावफलकावरती 20 धावा. कधी कधी माइंडसेट काय असतो की षटकामध्ये 3 डॉट बॉल गेले तरी चालतील, पण 2 मोठे स्ट्रोक आले तर ते 3 डॉट बॉल कव्हर अप होऊ शकतात, आणि तोच माइंडसेट मला असं वाटतं आकाशचा आहे, कारण प्रत्येक बॉलवर ते प्रहार करण्याचा वारंवार प्रयास करतायत. अलीकडे माइंडसेट तोच झालेला आहे. पूर्वी आपण बघायचो की चला एक सिंगल डबल अशा धावा घ्या, एका ओव्हरमध्ये 8 वाईट बॉल 8-10 रन मिळतात आरामात. पण आता तसा विचार करत नाही खेळाडू. 1-2 बॉल डॉट झाले तरी चालतील, मात्र षटकार ठोकायचाच हा प्रयत्न असतो. कारण प्रत्येक फलंदाज अटॅकिंग करतो, अटॅक करू शकतो. संघामध्ये 8-10 बॅट्समन असतात आणि 7-8 बॅट्समन तर चांगले असतात, आणि त्यामुळंच ही स्ट्रॅटेजी ठेवणं बऱ्यापैकी यशस्वी ठरतं. यावेळेस पायचे फ्लिक करायचा होता, मात्र बॅटला मिस केल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाला मिस करून जातो थर्ड मॅनला. तिथून 2 धावा प्राप्त होतील आणि धाव फलकावरती पोहोचतील. 23 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असतात. चांगली सुरुवात आहे देवगिरी ब्लास्टर्सचं जर बघितलं आपण तर खूप चांगली सुरुवात आहे. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामुळं जवळपास 13-14च्या सरासरीनं धावायचे, 14 धावांच्या सरासरीनं, आणि आहेत सरासरीच्या जवळपास. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल हलक्यात खेळलेत. चिप शॉट होता आणि चिप शॉट चुकीचा हा निर्णय फलंदाज आकाशचा, कारण मिडॉनचा क्षेत्ररक्षक अक्षरशः तो झेल पूर्ण करण्याच्या तयारीत होता. शरीराचं संतुलन बिघडलं, कॅच निसटला. आकाशचं जीवदान धोकादायक ठरू शकेल तोरणा चॅलेंजरसाठी. खरं तर शेवटच्या क्षणी त्यानं शॉट कन्व्हर्ट केला आणि असं वाटलं होतं की मोठ्या शॉटपेक्षा सरळ बॅटनं गॅपमध्ये मिळू शकतो. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे तयार होता, मात्र 2 प्रयत्नातही तो झेल होऊ शकलेला नाही. बचावलाय तो फलंदाज आकाश. 24 धावा धावफलकावरती. मीर आणि आकाश ही जोडी चांगली भागीदारी. पहिल्या 2 षटकामध्ये 2 षटकं अजून संपतायत. 10 चेंडूमध्ये 24 धावांची भागीदारी. जमिनीच्या समांतर खूप चांगला फटका. 1 धाव. स्ट्राईक रोटेट होतं हे महत्वाचं आहे. तुम्ही स्ट्राईक फिरवताय, जशी भाकरी फिरवणं तितकं महत्वाचं असतं. भाकरी फिरवली नाही तर ती करपून जाऊ शकते आणि मग ती खाण्यायोग्य ठरत नाही. तशी स्ट्राईक फिरवली की दोन्ही फलंदाज लयमध्ये येऊ शकतात. मोमेंटम तसाच सुरू राहतो. यास पूलचा प्रयत्न केला इथे. जमिनीच्या समांतर खेळला, जास्त एलिव्हेशन दिलं नाही चेंडूला. 1 धाव केवळ प्राप्त होईल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा. देवगिरी ब्लास्टर्स सलामीची जोडी मैदानामध्ये. चांगला वेग पकडलेला आहे. 26 धावा झालेली आहेत. 14च्या गतीनं जायचं होतं. 26 म्हणजेच 13च्या गतीनं पुढे मार्गक्रमण सुरू आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं, पण अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. सन्माननीय सचिन दादा शेळके युवा उद्योजक यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सचिन ढवळे तसेच सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण स्ट्राईक रोटेशनचा उल्लेख या ठिकाणी केला होता. बघा, स्ट्राईक रोटेशन केल्यामुळे गोलंदाजाची देखील रणनीतीमध्ये बदलाव होत असतो, कारण वेगवेगळ्या धाटणीचे फलंदाज तुमच्या समोर येत असताना तुम्ही देखील थोडेसे चलबिचल होत असता. बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादा टप्पा पकडलेला असतो गोलंदाजाने, आणि जर त्या उजवा फलंदाज डावखुरा फलंदाज जर एका पाठीमागे एक जर स्ट्राईक एंडला येत असेल तर तो टप्पा पकडून ठेवणं गोलंदाजाला कठीण जातं आणि मग थोडंसं व्हेरिएशन करायचं, इकडे तिकडे टप्पा बदलायच्या प्रयत्नात चूक सुद्धा होण्याची शक्यता असते. त्याचा फायदा घेता येतो. स्ट्राईक रोटेट केल्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी मिळतात सहजपणे. ऑन साईडला खेळायचं होतं. आकाश अजूनही मोठ्या स्ट्रोकच्या शोधात आहे,
काही वेळा शोध पूर्ण होतोय, काही वेळा त्याच्या पदरी निराशा पडते, पण आता काळाची गरज आहे. त्याचमुळे असे स्ट्रोक तर त्याला खेळावेच लागतील आणि त्यामध्ये तो मागे पुढे पाहत नाहीये. धावसंख्या बिनबाद 26. ओहो, सुमित भांबरेचे पहिले 2 चेंडू अप्रतिम होते, मात्र एक खराब चेंडू. त्याचा खरपूस समाचार. आकाशनं घेतला आकाशाचा वेध आणि मिळतायत 6 धावा. कॅच ड्रॉप झाल्यावरच आपण द्विशतक क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. काल सुद्धा एक कॅच ड्रॉप झाला आणि कालच्या दिवसातला चेस हा इतिहासातला सर्वोच्च दर्जाचा चेस गणला जाऊ शकतो. आणि आता बघा ना, आकाशचा सुद्धा झेल या डावात सुटला आणि त्यानंतर मात्र त्याची बेधुंद फलंदाजी, हा षटकार. धावसंख्या 32. अशा गोष्टी काल आपण पाहिलं होतं. मॅक्सवेल ज्यावेळेस बॅटिंगला आला तो हॅट्रिक बॉल होता आणि विशेष म्हणजे एक छोटीशी कड लागली. ती जर कड लागली नसती तिथे तर बॉल पॅडवरती आदळला असता आणि तिथेच तो LBW देखील झाला असता, पण नियतीला मान्य नसावं. ओ हो, इथे बाद. त्याच्यानंतर 33 वरती त्याचा झेल सुटला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या अगेन्स्ट अपील झालं, ते उचललं गेलं, त्याला बाद दिलं अंपायरनी आणि परत त्याला DRS मध्ये नॉट आउट ठरवलं गेलं आणि तिथून पुढं मात्र आलेलं वादळ, झालेलं झंझावात आपण सगळ्यांनी बघितला आणि एका न भूतो न भविष्यती मॅच काल क्रिकेटच्या इतिहासामध्ये घडली गेली, जिथे 200 धावांची गरज असताना द्विशतक ठोकलं ते म्हणजे मॅक्सवेलनं. म्हणजे आपल्याला वानखेडे स्टेडियमवर जाता आलं नाही, पण आपण घर बसल्या त्या घडामोडींचा आनंद घेतला. खूप काही शिकायला मिळालं खेळाडूंना की धावसंख्येला पाहून घाबरून जाणं हे मात्र क्रिकेटपटूचं लक्षण नाही आहे. तुम्ही करू शकता ही भावना प्रत्येक खेळाडूच्या मनात असायला हवी. या षटकात बघा ना, सुमित भामरेने 6 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलाय, 4 चेंडू हाताळलेले आहेत. म्हणजे धावांचा जो वेग द्रुतगती होता त्याला मंदावण्यासाठी सुमित भामरे यांचं योगदान गोलंदाजीचं तितकंच महत्त्वाचं राहिलेलं आहे. देवगिरी ब्लास्टर्स संघाकडून आकाश बाद झालाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी योगेश येत आहेत स्ट्राईक एंडला. बॉलिंग मार्कवर सुमित भामरे पंचांच्या उजवीकडून. ओव्हर द विकेट पुल करायचं होतं. टॉपेज बॉल बॉलरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक या ठिकाणी फलंदाज होत आहेत बाद. सुरुवात चांगली होती देवगिरी ब्लास्टरची, त्या सुरुवातीला मात्र कुठेतरी नजर लागले आणि आता सुमित भामरे तोरणा चॅलेंजसाठी धावून आलाय. निश्चित काळ बनून आलेला आहे सुमित भामरे. एक षटकार जरूर खेळला होता आकाशने पुढच्या चेंडूवरती, आकाश त्याच्या पुढच्या चेंडूवरती योगेश. दोघांना बाद करण्यात सुमित भामरेला यश मिळतंय आणि जिथे आपण चांगली सुरुवात म्हणू शकतो तिथेच डाव आता गडगडायला सुरुवात झालेली आहे. बघूया ऑन हॅट्रिक असेल सुमित भामरे. देवगिरी ब्लास्टर्स 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित तयार. यावेळेस बघा स्टेप आउट झाले होते पदरालित्य. बॉलला फक्त टोन केले स्क्वेअर लेग झोनमध्ये, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, पोचेल बॉलवर तोपर्यंत पूर्ण होते. 1 धाव वेळ काढून घेतले असं आपण म्हणू शकतो. 3 षटकांचा खेळ संपला, 2 धावसंख्या झाली, 2 गडी बाद, 33 धावा. मला सुमित भामरेचं कौतुक करावं लागलं यासाठी. त्याच्यासाठी हॅट्रिक बॉल होता आणि हॅट्रिक असं नसतं की ती सहज रोज तुम्हाला मिळते असं नाही, कधीतरी ती संधी येते गोलंदाजासाठी, तर अत्यंत महत्वाची गोष्ट असते. पण तुम्ही एक लक्षात घेतलं असेल का कुठेही फील्ड सेटिंग मध्ये बदल केला नाही, कुठेही हॅट्रिक मिळवण्यासाठी काही वेगळा प्रयत्न होतोय असं काही दिसलं नाही आणि त्याने सुद्धा बॉल जो टाकलाय असं वाटलं नाही की हा विकेट टेकिंग साठी बॉल टाकलेला आहे. त्याने बॉल फटका मोठा येणार नाही याची काळजी घेतली आणि आपलं षटक कन्क्लूड केलेलं आहे. कुठे विक्रमाच्या पाठीमागे सुमित भामरे गेला नाही. ज्यावेळेस असा खेळ होतो ना त्यावेळेस तुमच्या जिंकण्याच्या संधी निर्माण होतात. म्हणून सुमित भामरेचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने त्याने शेवटचा बॉल डिलिव्हर केला. निश्चित असे खेळाडू संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असतात. क्या बात आहे. चांगला उल्लेख या ठिकाणी नरेश सरांनी केलेला आहे आणि खूप चांगलं अनालिसिस जे खूप महत्त्वाचं असते. प्रत्येक खेळाडूचा माइंडसेट हा वेगळा असतो. काही जण विक्रमाच्या मागे तर काही जण संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी. यावेळेस बघा चांगली कामगिरी प्रफुल्लची पाहायला मिळते. बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. गरज आहे इथे मोठ्या फटक्यांची, आवश्यकता आहे. समोर टार्गेट मोठं आहे आणि मला वाटतं टार्गेटच्या जवळ आहेत. अजूनही टार्गेटच्या लांब गेलेले आहेत असं नाहीये. देवगिरी ब्लास्टर 39 धावा
2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 84 धावांची गरज आहे. अजूनही 45 धावा हव्यात 17 चेंडू मध्ये. मात्र जर प्रवास बघितला तर हे आव्हान फार लांब आहे असं म्हणता येणार नाही. धाव इथे निश्चित प्रकारे प्राप्त होऊ शकते. फलंदाज प्रफुल्लसाठी षटकाराने प्रफुल्लने सुरुवात केली. मीर त्याच्या सोबतीला आहे. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. कधी कधी चिकाटी तुम्हाला हार न मानण्यासाठी प्रवृत्त करत असते आणि तोच चिकाटीचा खेळ आता गोलंदाजांचा सुद्धा पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजांचा आपण पाहिला, त्यामुळे दोन्ही संघ जिंकण्यासाठी मेहनत घेत आहेत आणि आता त्या मेहनतीच्या स्वरूपात तो विजय कुठल्या संघाला मिळेल त्याचं उत्तर या पुढच्या 2-3 षटकामध्ये आपल्याला नक्कीच मिळेल. ऑन साईडला आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न, पण बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षण तिकडे होतोय, फंबल चूक होते त्याच्याकडून आणि लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाते. बॉलर थोडा नाराज निराश, कारण त्याच्या मनाप्रमाणे क्षेत्ररक्षण सेट आहे पण फायदा होत नाहीये. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 42. हे असे जे चेंडू असतात निश्चित ते लिफ्ट करणं महत्वाचं असतं. यावेळेस आपण पाहिलं की फक्त जमिनीच्या समांतर जाईल याची काळजी घेतली. एरियल शॉट हे खूप महत्वाचे असतात टेनिस क्रिकेटमध्ये. जो बाउन्स असतो टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा फायदा घेत तुम्ही एरियल शॉट खेळू शकता. इथं गरज आहे चौकार षटकारांची, कारण जरी लक्ष दिसत असेल की ज्या पद्धतीनं त्याने मागच्या 4 षटकामध्ये धावा बनवलेल्या आहेत तो वेग थोडा वाढवला तरी ते विजयाच्या जवळ पोहोचू शकतात. पण त्यासाठी एरियल शॉट महत्वाचे असतील. दोन्ही शॉट आपण पाहिले जमिनी समांतर खेळले. मीरनं प्रफुल्ल मात्र स्ट्राईक एंडला आहे. धाव संख्येला प्रफुल्लित करण्याची गरज आहे इथे. सचिन भोसले समोर प्रफुल्ल स्ट्राईक एंडवर. राऊंड विकेट स्टेप आउट झाले, स्वतःला नरेश सर ब्लॉक करून घेतलं आणि त्याचमुळे बॅटच्या टोच्या जवळ ती पिचिंग आपण पाहिली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने उरलेलं काम करून टाकलं. हा डॉट बॉल, जितके जास्त डॉट बॉल पराभवाची शक्यता वाढेल देवगिरीसाठी. फ्लिकचा प्रयत्न केला होता आणि आपण बघितलं त्यामुळेच हलकी एज लागली. चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून यष्टीरक्षकाकडे. यानंतरची मॅच आपण बघणार आहोत शिवनेरी आणि सिंहगड या 2 संघामध्ये. शिवनेरी संघाचे एक महत्वाचे खेळाडू आणि सिंहगडचे संघनायक या दोघांमध्ये काही वार्तालाप तिथे होताना आपण बघतो. ही मैत्रीपूर्ण लढती आहेत. दोन्ही संघातले सगळेच खेळाडू एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. काही सह अध्यायी आहेत, काही त्यांचे शिक्षक आहेत आणि विशेष म्हणजे यानंतरची मॅच ही गुरु शिष्यांची मॅच आहे. मैदानाच्या बाहेर तुम्ही कितीही जवळचे मित्र असला पण मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या मित्राचे प्रतिद्वंद्वी असायला हवा, तरच तो खेळ तुमच्याकडून आपसूक बाहेर येत असतो. मैदानाच्या आतमध्ये कुठलेच नातेसंबंध न जोपासता जर खेळ झाला तर त्या खेळाचा दर्जा अजून जास्त वर जातो. बघूया यानंतरची मॅच. आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहेच आहे. शिवनेरी विरुद्ध सिंहगड. म्हणजे गुरुची विद्या गुरुला दाखवली जाईल का गुरुने काही स्पेशल डाव राखून ठेवलेले आहेत हे बघू आपण. मात्र सध्या इथे 44 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुमित भांबरे गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या षटकामध्ये सुमित भांबरेने मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. तोच सुमित भांबरे इथे गोलंदाजी मार्कवरती. आखूड टप्प्याचा चेंडू भस्कन उसळलेला हा चेंडूला हुक करायचा प्रयत्न केला, मात्र तेवढं टायमिंग मिळालं नाही. 1 धाव इथे 45 2 गड्याच्या मोबदल्यात. एक धाव जोडून चालणार नाही. आता त्याची गती वाढवावी लागेल, चौकार षटकार आणावे लागतील आणि त्यासाठी आता पाहूया तो स्कोप खरं तर फलंदाजांकडे आहे, कारण आता सिंगल डबलवर ते निर्भर राहू शकत नाही. म्हणूनच तो स्कोप असल्यामुळे फक्त आता गोलंदाज कुठल्या लयीमध्ये आहे, गोलंदाजाची शैली, गोलंदाजाचा रिलीज पॉइंट, गोलंदाजाची पिचिंग, या सर्व गोष्टी तर आपण पाहत असतोच. पण आता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. पण त्या ठिकाणी ट्रॅप आहे, उंच उडी घेऊन बॉलला ढकलण्याचा चांगला प्रयत्न, वन ऑफ द बेस्ट एफर्ट. पण त्या ठिकाणी पंचांचा इशारा 6 धावांचा येतोय. प्रयत्न चांगला होता, गोलंदाजाचं कौतुक करेन. त्यांनी ऑन साईडला लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट असे 3 क्षेत्ररक्षक रांगेत उभे केलेत. निश्चित हाफ व्हॉली देणार आहे हे बिलकुल निश्चित होतं. मात्र तिथे टायमिंग मिळालं त्याला तिथे आणि निश्चित बाउंड्री लाईन क्लिअर करता आली आकाशला, माफ करा मीरला. 20 धावा 6 चेंडूमध्ये मीरनं फटकावलेल्या आहेत. धावफलकावरती 51 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक सुरू आहे.
पुन्हा एकदा जमिनीच्या समांतर खेळलेला हा फटका आहे. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि खूप छान कमबॅक बघायला मिळालं प्रफुल्लचं. 2 धावा प्राप्त होतील. 53 धावापैकी 1 धाव शॉर्ट आहे, तर 52 धावा धावफलकावरती असणार आहेत. विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 32 धावा. सुमितनं जे मागचं षटक टाकलं, हाताळलं होतं, ते षटक अप्रतिम हाताळलं होतं आणि त्यामुळं पुढच्या 2 षटकामध्ये जो मोठा प्रेशर आलेला आहे. आता मोठ्या फटक्यांशिवाय तर तरुणोपाय नाही, पर्याय नाहीये. आकाश माफ करा, मीर स्ट्राईक एंडवर. दडपण कमी करणारी गोलंदाजी खरं तर सुमित भामरे यांची या अगोदर आपण पाहिली. या षटकात एक मोठा षटकार आला जरी, पण तरी सुद्धा त्याने त्या गोष्टीचा दबाव न करता, त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचं त्यावर तो निर्भर राहिला. त्याचमुळे बघा पुन्हा एकदा पुनरागमन सुमितचं पाहायला मिळते. धावसंख्या 2 गडी बाद 52. एक षटकार आल्यानंतरही सुमित धावा रोखतो, हे महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती, त्याच्यानंतर पुढच्याही चेंडूवरती सुमितनं धावा रोखल्या. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. या षटकामध्ये एकूण 10 धावा, गडीबाद करता आला नाही. मात्र 2 षटकांचा कोटा संपवलाय सुमितनं. 17 धावा, 2 गडीबाद केलेले आहेत. एकूण 5 षटकामध्ये 54 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 30 धावा देवगिरी ब्लास्टरसाठी. 30 धावा म्हणजे एकंदरीत गणिताचा आपण व्यवस्थित वापर केला तर 5 षटकार म्हणजे 30 धावा पूर्ण होऊ शकतील. पण कधी कधी नरेश सर, फलंदाजांच्या मनामध्ये असते की आपण पराभवाच्या छायेत आहोतच आणि आपण जिंकू शकणार नाही. ती भावना नसावी कुठल्याही खेळाडूच्या दरम्यान. आणि जेव्हा तुम्ही लीग स्टेजचे सामने खेळता, ज्या ठिकाणी तुमचा नेट रन रेट कॅल्क्युलेट केला जात असतो, अशा वेळेला शेवटच्या बॉलपर्यंत झुंज जाणं हे खूप महत्त्वाचं असते प्रत्येक खेळाडूसाठी. आणि परिस्थिती कधी बदलेल याचा नेम नसतो, त्यामुळे तुम्ही तयार असलं पाहिजे या गोष्टीसाठी. आग्र्याच्या नजर कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी हा विचार केला असता की मी बाहेर पडणारच नाही, तर स्वराज्य आज आपल्याला दिसलं नसतं. किंवा तीच सिद्धी जोहर, तोच अफजल खान. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी विपरीत परिस्थितीमधून मार्ग काढला आणि सही सलामत बाहेर पडले आणि स्वराज्याची उभारणी केली. तर हे महत्वाचे. अडचण किती मोठी असेल, संकट किती मोठं असेल, किती वेळा तुम्हाला अपयश आलं, तरी सुद्धा तुम्ही खचून जाऊ नका. वेल सेट. चांगलं पूरक असं उदाहरण या ठिकाणी आपण ऐकलं. इन फ्रंट ऑफ द विकेट चांगला स्ट्रोक, फक्त 1 मिळते. आता चांगले स्ट्रोक तितकेचे फायद्याचे नाही आहेत, तर जास्तीत जास्त धावांचे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. आता कॉपीबुक स्टाईल फलंदाजी तर होते, पण धावा त्यावर मिळत नाही आहे. 55 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 29 धावांची गरज अजूनही आहे विजयासाठी. बॉल शिल्लक आहे 4, जवळपास अशक्य आहे. पण या ठिकाणी म्हणतात, जसं तुम्ही उल्लेख केला, क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काहीही घडू शकते. फक्त तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वाट पाहावी लागते. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, वाईड, 1 धाव मिळेल. वाईट चेंडू, 56 धावा. 210 पेक्षाही जास्त धावा बनवायच्या असताना, 7 विकेट पडलेल्या असताना देखील मॅक्सवेल काल लढला आणि जिंकला. नाहीतर आपल्याकडे काही लोक फक्त 3 नाही म्हटली तरी आत्महत्या करतात. 56 धावा. कमी गतीचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि एक इझी अटेम्प्ट होता आणि कुठली चूक न करता तो झेल टिपलेला आहे. आणि आता जवळपास आता विजयाच्या दिशेने तोरणा चॅलेंजर संघ पोहोचतोय. 3 सामने या अगोदर जिंकले. 4था सामना देखील ते त्याच्या नावावर करतील आणि मला असं वाटतं हा पहिला संघ असू शकेल जो 4 सामने खेळून 4 सामने जिंकणार आहे. दरम्यान 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आवश्यकता आहे 3 चेंडू 28 धावा. मला वाटते निश्चित औपचारिकता शिल्लक असेल तोरणासाठी. सेमीफायनल ते जवळपास क्वालिफाय केलेले आहे त्यांनी, असंही म्हणायला लागेल. जो संघ 4 सामने जिंकणार आहे त्या संघाला निश्चित सेमीफायनल मिळणार आहे. आणि इथे उंच आकाशामध्ये चेंडू, ओहो हो, झेल सुटलेला आहे. खूप सोपा झेल आपण म्हणू शकतो, मात्र तसा सोपा नसतो. कारण महेंद्रसिंह धोनीला विचारलं होतं की ज्यावेळेस मिसबाचा शॉट हवेमध्ये गेला होता त्यावेळेस तुला काय वाटलं, तुझ्या मनात काय? तो म्हणाला नाही, अवघड असतं ते. कारण ज्यावेळेस चेंडू उंच असतो, नजर चेंडूवरती असते, मनात खूप विचार असतात, त्यामुळे तो चेंडू सुटण्याची शक्यता जास्त असते. ज्यावेळेस सरळ जोरात चेंडू आपल्याकडे येतो असतो आणि तो पटकन कॅच होऊ शकतो, पण तसा उंच उडालेल्या चेंडूचं नसतं, तो असा सुटूही शकतो. तर इथे सुटलेला झेल आपण पाहिलेला आहे. चांगला स्ट्रोक
आणि बॉल नक्कीच गेल्या सीमारेषेच्या बाहेर, पण धावा किती मिळतील तर आपण पाहूया. पंच त्या ठिकाणी लक्ष घालतायत आणि तो अधिकृत इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. बॉल सीमारेषा पार 4 मिळतील आणि या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते आता 61 या आकड्यावर. हा औपचारिकता हा शब्द प्रेक्षकांना फारसा आवडत नाही. प्रेक्षकांना शेवटच्या मोमेंटपर्यंत जायचं असते कुठल्याही सामन्यासाठी आणि म्हणूनच आता ही औपचारिकता आहेच, कारण आता एका चेंडूमध्ये जवळपास आवश्यकता आहे 23 धावांची. 1 बॉल 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. या गटामध्ये आता बरीचशी समीकरणं स्पष्ट होत आहेत. या विजयाबरोबर तोरणा संघाच्या विजयाबरोबर बरीचशी समीकरणं या गटामध्ये स्पष्ट होतात. अजून बऱ्याचशा मॅच शिल्लक आहे, पण तरी देखील या गटातली समीकरणं स्पष्ट होतील. अजून काही मॅच आहेत, त्या मॅचवरती थोडंसं अवलंबून राहील. मात्र तोरणा चॅलेंजर्सनं इथे सेमीफायनल निश्चित केलेली आहे आणि तो स्पर्धेतला पहिला संघ ठरलेला आहे. तर बघूया, इथे तोरणा चॅलेंजर्सच्या 83 धावा होत्या. प्रत्युत्तरात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 62 धावा देवगिरी ब्लास्टर्सनं उभ्या केलेल्या आहेत आणि जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. सचिन भोसले 39 चेंडूमध्ये 46, अतुल डिंबळेने चांगली साथ दिली 14 चेंडूमध्ये 29. परत अतुल डिंबळेला विकेट मिळाली नाही, मात्र सुमित भांबरेनं 17 धावा 2 गडी बाद केल्या.